नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला कोणत्या प्रकरणांमध्ये असते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राज्य व केंद्रवाद। ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला राज्य व केंद्रवाद या प्रकरणांमध्ये असते। याचा अर्थ सुरुवातीपासूनच केस सुप्रीम कोर्टमध्ये चालते, लोअर कोर्टमध्ये नाही। त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए, राज्य व केंद्रवाद। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, उच्च न्यायालयाचे सुप्रिटेंडन्स पॉवर कोणत्या कलमानुसार आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 227। उच्च न्यायालयाचे सुप्रिटेंडन्स पॉवर 227व्या कलमानुसार आहे, कारण हायकोर्टला त्याच्या सर्व ज्युरिस्डिक्शनमधील सर्व लोअर कोर्टवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, बॉम्बे हायकोर्टच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश येतात? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दमण व दीव। बॉम्बे हायकोर्टच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी दमण व दीव ही केंद्रशासित प्रदेश येतात। आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अपील ऐकणे। ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणजे अपील ऐकणे, म्हणजेच लोअर कोर्टच्या निर्णयावर अपील ऐकण्याचा अधिकार। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, नो कॉन्फिडन्स मोशन कोणत्या सभागृहात आणला जातो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लोकसभा। नो कॉन्फिडन्स मोशन लोकसभेत आणला जातो। तर तो का आणला जातो? तर सरकार, कौन्सिल ऑफ मिनिस्टरवर विश्वास नाही हे दाखवण्यासाठी तो लोकसभागृहात आणला जातो। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6, प्रो टेम स्पीकर कोण नियुक्त करतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, राष्ट्रपती। प्रो टेम स्पीकर राष्ट्रपती नियुक्त करतो। नवीन लोकसभा बनल्यावर तात्पुरता स्पीकर शपथ देतो व नवीन स्पीकर नियुक्त होईपर्यंत काम करतो आणि या स्पीकरची नियुक्ती राष्ट्रपतीकडून करण्यात येते। आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7, जॉईंट सिटिंग कोण बोलावतो? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपती। जॉईंट सिटिंग राष्ट्रपती बोलावतो। जॉईंट सिटिंग लोकसभा व राज्यसभामध्ये बिलवर डेडलॉक झाल्यास जॉईंट सिटिंग बोलावण्यात येते आणि ती जॉईंट सिटिंग राष्ट्रपतीकडून बोलावण्यात येते। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ऑर्डिनन्स कोण काढतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, राष्ट्रपती। ऑर्डिनन्स राष्ट्रपतीकडून काढण्यात येतो, म्हणजेच पार्लमेंट चालू नसताना राष्ट्रपती तात्पुरता कायदा काढू शकतात। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, डेक्कन प्लॅट्यू भारताच्या कोणत्या भागात आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, दक्षिण। डेक्कन प्लॅट्यू भारताच्या दक्षिण भागात आहे। आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिराकुंड। भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड धरण आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारताच्या कोणत्या भागातून जाते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, मध्य भाग।
ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याचा अर्थ आहे कर्कवृत्त आणि ही रेषा भारताच्या 8 राज्यातून जाते आणि ही रेषा पृथ्वीवरील एक काल्पनिक रेषा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. कॅबिनेट मिशन प्लॅन कधी आला? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1946. 1946 साली कॅबिनेट मिशन प्लॅन आला. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. ऑगस्ट ऑफर कोणी दिला? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ब्रिटिश सरकार. ब्रिटिश सरकार यांनी ऑगस्ट ऑफर दिला. ऑगस्ट ऑफर ही घोषणा लॉर्ड लिनलिथगो यांनी 8 ऑगस्ट 1940 रोजी केली. त्या काळात वर्ल्ड वॉर सेकंड सुरू होते आणि ब्रिटिशांना भारताचा पाठिंबा हवा होता आणि भारतीय नेत्यांनी स्वराज्याची मागणी वाढवली होती. ऑगस्ट ऑफर हा ब्रिटिशांचा भारताला शांत करण्याचा प्रयत्न होता, पण तो अपुरा असल्यामुळे भारतीयांनी तो नाकारला. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. क्रिप्स मिशन भारतात कधी आले? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1942. क्रिप्स मिशन 1942 साली भारतात आले आणि ते वर्ल्ड वॉर दरम्यान भारताला सपोर्ट मिळवण्यासाठी आले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. चार्जशीट कोण दाखल करतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोलीस. चार्जशीट पोलीस दाखल करतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. ॲक्विटल म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निर्दोष मुक्तता. ॲक्विटल म्हणजेच निर्दोष मुक्तता. पुरावे अपुरे असल्यास आरोपीला निर्दोष ठरवणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कन्व्हिक्शन म्हणजे काय? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोषी ठरवणे. कन्व्हिक्शन म्हणजे दोषी ठरवणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. रिव्ह्यू पिटिशन कोणत्या न्यायालयात दाखल केली जाते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सर्व न्यायालये. रिव्ह्यू पिटिशन ही सर्व न्यायालयात दाखल केली जाते, म्हणजेच जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या सर्व न्यायालयात दाखल केली जात असल्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी सर्व न्यायालये. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतात? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपाल. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपालाकडून शपथ घेतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861. बॉम्बे हायकोर्टची स्थापना इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 या कायद्याने झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. स्पेशल लीव पिटिशन SLP कोणत्या कलमानुसार दाखल केली जाते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 136. स्पेशल लीव पिटिशन SLP कलम 136 या कलमानुसार दाखल केली जाते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. क्वारम म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी किमान उपस्थिती. क्वारम म्हणजे किमान उपस्थिती. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. वोट ऑन अकाउंट म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तात्पुरता खर्च मंजूर करणे. वोट ऑन अकाउंट म्हणजे तात्पुरता खर्च मंजूर करणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. शॅडो कॅबिनेट कोणत्या देशात आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ब्रिटन. शॅडो कॅबिनेट ही ब्रिटन देशात आहे. आता यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी कोणाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मंत्रिमंडळ. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी मंत्रिमंडळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.